श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्यासाठी सेवा, उपाय, पूजा, धर्म हे सगळं करण्याचा उपाय, अध्यात्माचा जो काही आपल्याला सेवांमध्ये किंवा कशामध्येही वाढ करायची आहे, सेवांना सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी श्रावण महिन्यासारखा उत्तम महिना नाही. आणि अशाच या श्रावण महिन्यात काही गोष्टी जर आपण बाजारातून घरी घेऊन आलो, त्या अशा तशा वस्तू नाहीत, त्या क्वचित आढळणाऱ्या वस्तू आहेत. आणि त्या ज्यांना आढळतात त्यांच्यासारखं सोन्याचा नशीब घेऊन कोण जन्माला आलं नसेल अशा त्या वस्तू असतात. म्हणजे मला माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात 1 ते 2 वेळाच ती वस्तू मिळालेली आहे. आणि जे केल्यावर साधारण 1 वर्षभर तरी पैशाचा ओघ माझ्याकडचा कमीच झाला नव्हता. आता या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा मी ती वस्तू शोधत आहे आणि मिळाली की तुम्हाला मी स्वतः ती रेमेडी करून दाखवणार आहे. फक्त आत्ता माझ्याकडे ती नाहीये की मी तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवावं. आणि ती जी वस्तू आहे ती खास लक्ष्मी नारायणाचं स्वरूप आहे. त्यामुळं अशा काही वस्तू बाजारात दिसल्या तर त्याच दिवशी आठवणीने घरी घेऊन यायच्या. आता ती वस्तू काय आहे हे सांगण्याआधी एक तुम्हाला सुचवू इच्छिते की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करा. सुनेत्रा लाईफस्टाईल आणि इंडियन मॉम सुनेत्रा हे आपले इन्स्टा आयडी आहेत आणि सुनेत्रा लाईफस्टाईल हे आपलं चॅनेल देखील आहे. तर या दोन्हीही चॅनेलला आणि हो तुमची सुनेत्रा या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्ष सुद्धा घरी आणण्याचं एक खूप महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे का की रुद्राक्ष म्हणजे काय? आपण नुसतंच म्हणतो की शंकर महाराजांना, शंकर देवांना, महादेवांना रुद्राक्ष प्रिय आहे. शंकरांच्या म्हणजे महादेवांच्या डोळ्यातून आलेला अश्रूचा थेंब आणि तो पडला त्या ठिकाणी रुद्राक्षाची निर्मिती झाली आणि रुद्राक्षाची अनेक झाडांची त्याच दिवशी निर्मिती झाली. म्हणून रुद्राक्षाला इतका मान आहे. पण मी तुम्हाला रुद्राक्ष आणायला सांगत नाहीये, एक वस्तू मी त्यातली सांगितली की रुद्राक्ष म्हणजे काय. तर रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकरांच्या डोळ्यातील अश्रू. आता ज्या उपायाचा व्हिडिओ आहे त्याच्याकडे वळूया. बघा, बाजारात आपण गेलो की आपण फ्रुट्स घ्यायला जातो. फळं घेणं हे आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की मुलांना आठवड्यातून 1-2 फ्रुट्स तरी आपण देत असतो. आणि सगळ्यांना परवडणारं एक फळ आणि 12 महिने चालणारं एक फळ ते म्हणजे केळं. जितकं ते शरीरासाठी पोषक आहे किंवा जितकी त्या गोष्टीला महत्त्व आहे, उपवास, व्रत, वैकल्य, भूक लागली, वजन वाढ, या सगळ्यासाठी आपण केळ खात असतो. पण तुम्हाला अजूनही माहित नसेल की जोड केळ नावाचा सुद्धा एक केळ असतो. जसं की एक जुळं बाळ जन्माला येतं, जेव्हा 100 स्त्रियांना एक बाळ होतं तेव्हा 100रातली एकच स्त्री असते जिला जुळ्याची हे होते. आता IVF वगैरे होणारं ते नाही सांगत मी, नॅचरल कन्सिव्ह 100-500 स्त्रियांमधून एक स्त्री जुळं कन्सिव्ह करते. तसंच फळांमध्ये सुद्धा जोडफळं असतात आणि त्यातल्या त्यात केळ हे फळ जर एकमेकाला जोडलेलं, त्याचा देठ एक पण केळ दोनाचे एक असं जर तुम्हाला आढळलं तर त्याला विष्णू लक्ष्मी केळ असं म्हणतात आणि विष्णू नारायण केळ असं म्हणतात. ज्याचा पुराणांमध्ये उल्लेख आहे की त्या केळाचे उपाय किंवा ते केळ आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला कुबेराची साक्षात चावी मिळते अशी म्हण आहे. आता अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की ते केळ आणलं आणि तुम्ही करोडपती झाला, नाही. कष्ट हे केलेच पाहिजेत आणि कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही. कष्टाला साथ म्हणून हे कुंडलीतले काही राजयोग घडवण्याचे उपाय किंवा वस्तू मी तुम्हाला सांगत असते. कुठल्याही अंधश्रद्धेचा प्रसार मला ह्यातून करायचा नाहीये. त्यामुळं सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा, कर्म आणि कष्ट हे दोन्हीही चांगले असतील तर उपाय तुम्हाला 1,00,000% काम करणार आणि सेवा सुद्धा काम करणार. तर असं तुम्हाला केळ जर दिसलं आणि त्यातल्या त्यात खरं सांगते गुरुवारी जर दिसलं तर ताबडतोब घेऊन या. पण आता गुरुवारी नाही, तुम्हाला मधल्या आदल्या वारी दिसलं आणि तुमचा स्वतः तुम्ही महिला खरेदी करताय आणि तुमचा पिरियड नसेल तर तुम्ही अवश्य घरी घेऊन या. पिरियड असेल तर आणू नका, त्या क्षणाला तो उपाय तुमच्या नशिबात नव्हता असं समजा. ज्याही दिवशी तुम्हाला ते केळ दिसेल, जोड केळ, ते तुम्ही घरी घेऊन या.
त्यानंतर याची गुरुवारी घरामध्ये, आता अगदीच जर रविवारी आणलं तर गुरुवारपर्यंत ते खराब होईल. दुसरी गोष्ट सांगते की जर देशी केळ मिळालं तर त्याचा तुम्हाला 101% फायदा होणार, पण देशी नाहीच मिळालं, नॉर्मल मिळालं तरीही तुम्ही आणू शकता. ज्याला वेलची केळ म्हणतो ना, त्यात खरं तर नारायण भगवानांचा वास असतो. पण असू दे, नाही मिळालं, तुम्ही सिंपल घेऊन आलात तरीही चालेल. आयुष्यात 4, 5, 10 वेळा हा उपाय करता येतो. त्यामुळं कधी पुन्हा देशी दिसलं तर तुम्ही देशी आणू शकता. एवढी मोठी तुम्हाला हे सांगण्याची कारण, विचारतात मला प्रश्न, समजून घ्या. आता ही 2 केळ आपण घरी आणली. येतानाच एक पिवळं वस्त्र, मलमली वस्त्र, कॉटनचं कापड, पण नवीन चांगलं देवाला वापरतो असं कॉटन, आणि एक साधारण मुठभर हळद, एवढं आपल्याला वस्तू लागतील. केळ घरी घेऊन यायचं. संध्याकाळच्या वेळेमध्ये देवघराच्या इथे खाली पिवळा ते कापड मांडायचं. त्याच्यावर एक थोडी मुठभर किंवा एवढी एवढी हळद ठेवायची, एक मुठभर चणा डाळ ठेवायची आणि त्यात एक केळ ठेवायचं. त्यानंतर ह्याची विधिवत पूजा करायची. हळदी कुंकू धूप दीप हे सगळं दाखवून पूजा करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि गुरुवारी किंवा ज्या दिवशी ठेवाल त्या दिवशी दिवसभर हे केळ, जोडकेळ आहे ते प्रसाद म्हणूनच देवघराच्या समोर ठेवायचं. थोडंसं लक्ष ठेवा, मुलांनी वगैरे, बाळ छोटा असेल तर खाणार नाही, आणि खाल्लं तरी शेवटी बाळ हे परमेश्वराचंच रूप आहे असं मला तरी वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी हे केळ काढायचं. यातलं जे जोडकेळ आहे, म्हणजे 2 केळं आहेत, ती पती पत्नीनं किंवा तुमच्या घरात जी 2 व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने, आता एखाद्याला पती नसेल, पत्नी नसेल, तर त्यांनी ते सिंगल व्यक्तीनं ते दोन्ही केळं खाऊन त्याच्या वरचं जे देठ आहे, लक्षात ठेवा खालचा भाग नाही, वरचा जो देठ आहे तो त्याच पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून, खराब होणार नाही ते, कारण आपण फक्त वरचा देठ घेत आहोत, तो सुकवला तरी चालतो. सध्या ऊन नाहीये, तुम्ही एअर फ्राय, ड्रायर किंवा ड्रायर म्हणजे मायक्रोवेव्ह, यामध्ये ते कडक करून घेऊ शकता, किंवा ॲज इट इज तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि ते देवघरात रोजच्या पूजेत किंवा लॉकरमध्ये ठेवा. लक्षात घ्या, त्या केळाचं स्किन म्हणजे खालचा भाग घ्यायचा नाही, अन्यथा ते खराब होऊ शकतं, कीड लागू शकते. फक्त वरचा जो कडक देठ असतो तोच आपल्याला लागणार आहे आणि तोच मेन आहे. बाकी हे केळ जे आहे ते प्रसाद म्हणून खावा. जरी कालांतरानं ते वरचं खराब झालं तरी कुठलंही गोष्ट मनात आणू नका, ते त्वरित बदलून टाका. अगदी महिनाभर टिकलं आणि तुम्हाला असं वाटलं की त्याच्यावर चिलट बसतंय, खराब झालं, तर ते टाकून द्या. पण जर वरचं फक्त घेतलं ना तर ते खराब होत नाही. वर्षभर म्हणजे पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत हे ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे विसर्जन करायचंय. आता आतलं जे देठ आहे ते एका तुम्ही गुलाबी कागदात किंवा चांगल्या पांढऱ्या शुभ्र कागदात गुंडाळून ठेवा, जेणेकरून ते आतल्यात सुकेल. थोडीशी काळजी आपली आपण पण घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने त्यातली ती डाळ वगैरे सगळं तसंच ठेवायचं, कारण डाळ हे गुरुग्रहाचं हे आहे, म्हणजे प्रतीक आहे, आणि त्यामुळे आपल्या घरातलं सोनं नाणं ऐश्वर वाढतं. गहाण ठेवलेलं सोनं परत आणण्यासाठी सुद्धा मदत होते. तर विश्लेषण तुमच्यासाठी खूप केलेलं आहे मी या व्हिडिओमध्ये, कारण मला तसे प्रश्न येतात. त्यामुळं सगळा व्हिडिओ नीट बघा, आणि त्यातूनही काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा, मी उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ.